एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं अब की बार सौ पारचा नारा दिलेला आहे। ठाणे महापालिकेत 100 नगरसेवक निवडून आणण्याचं शिंदेंच्या सेनेचं टार्गेट आहे। ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। अब की बार सौ पार 100च्या वरती जागा निवडून आणण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची आज शपथ घेतलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही ते बक्षीस देणार आहोत ठाणेकरांच्या वतीने। कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। खासदार श्रीकांत शिंदेंकडून खैरे कुटुंबाचं सांत्वनपर भेट घेण्यात आलेली आहे। संबंधित प्रकरणात कुणीही राजकारण करू नये असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। मराठी बोलता येत नाही का असं विचारत लोकलमध्ये अर्णवला मारहाण झाली होती। मानसिक तणावात जाऊन अर्णवनं यानंतर आत्महत्या केली होती। राजकारण जे आहे हे पॉलिटिकल पार्टीजने जे आहे ते अजिबात करू नये। या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या पॉलिटिक्स करून त्यांचा मुलगा जो आहे तो परत येणार नाही। आपण फक्त एवढंच करू शकतो की त्यांच्या मुलाला त्यांच्या परिवाराला जे आहे ते न्याय कसा मिळेल आणि पोलीस जे आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये जी काय इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे। यवतमाळमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 ते 10 लाखांचं आमिष दाखवलं जातंय असा आरोप ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी संजय राठोड यांच्यावर केलेत। नेर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री माकोडे यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। पालकमंत्र्याजवळ लई आरामाचा माल आलेला आहे। आमच्या उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांना विड्रॉल घ्या म्हणून 5-5, 10-10 लाख रुपयाचा आम्ही तुम्ही दाखवता। रेडी खेड्यात कधी नागर दाबला का या पालकमंत्र्याने एवढा पैसा? अरे भ्रष्टाचाराच्या पैशात गरीब आणि सामान्य माणसाला विकत घेण्याचं काम या ठिकाणचा पालकमंत्री करत असेल तर या ठिकाणी भिण्याची गरज नाही। साताऱ्यातील कराडमधील शिंदेंच्या सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। मंत्री शंभूराज देसाई आणि बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत शहरातून पदयात्रा काढण्यात आली। कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडी एकत्रपणाने ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आणि आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्येक प्रभागनिहाय वॉर्डनिहाय पूर्ण यंत्रणा ह्या निवडणुकीच्या कामासाठी आमची सज्ज आहे। परंतु राजेंद्र यादव जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने आपण सगळ्यांनी पाहिलं तर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत। संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळणार आहे। रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी भूसंपादनाचं केंद्र सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आले। 177 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2189 कोटींचा खर्च येणार आहे।